श्री गुरुदेव दत्त। अंकशास्त्र, अंकशास्त्रातला मूलांक आणि भाग्यांक, पर्सनल नंबर आणि डेस्टिनी नंबर आपण बघूयात। तर पर्सनल नंबर काढणं खूप सोपं आहे। म्हणजे मूलांक काढते वेळेस तुमच्या जन्मतारखेची, म्हणजेच 15 जर तुमची जन्मतारीख असेल तर 15चा 1 आणि 5 म्हणजे 6 सिंगल डिजिट वर आणायचे, तो म्हणजे तुमचा मूलांक आणि पर्सनल नंबर देखील म्हणला जातो। त्यानंतर येतो भाग्यांक। भाग्यांक म्हणजे तुमची पूर्ण जन्मतारीख, म्हणजेच 15/6/1978 ही तुमची जर जन्मतारीख असेल तर ही पूर्ण टोटल करायची। 1 + 5 + 6 + 1 + 9 + 7 + 8 म्हणजे येते 37। आता 37 ला तुम्ही सिंगल डिजिट वर आणलं म्हणजे ती येईल 10। 3 + 7 म्हणजे 10 आणि त्याचा नंबर जो आला तो 1 आलेला आहे। म्हणजेच मूलांक पर्सनल नंबर हा 6 आहे आणि डेस्टिनी नंबर म्हणजे भाग्यांक हा तुमचा 1 आहे। आता हे कसे काम करतात, महत्वपूर्ण आहे, त्याविषयी आपण जाणूयात की मूलांक हा तुमच्या विशिष्ट वयापर्यंत तुमची साथ देत असतं आणि भाग्यांक हा विशिष्ट वयानंतर साथ देत असतो। ह्या दोन्हीनुसार आपलं असतं। बघा, बऱ्याच जणांचं एक 30 वयाच्या 30 पर्यंत एक वेगळं आयुष्य असतं आणि अचानक चेंजेस यायला सुरुवात होतात, तो त्यांचा भाग्यांक हा ऍक्टिव्ह होत असतो, त्यानुसार ते परिणाम देत असतात। अंकशास्त्रातले हे नंबर्स खूप महत्वपूर्ण आहेत। बऱ्याच जणांची लाईफ पहिले खूप लक्झरियस असते आणि नंतर ती वेगळ्याच स्ट्रगल मध्ये जाते किंवा प्रोफेशन चेंज होत असतं। बाकी पण असतात, कुंडलीतले पण काही गोष्टी असतात, सगळेच गोष्टी महत्वपूर्ण असतात त्याच्यातले, पण अंकशास्त्रातले हे अंक देखील तितकेच महत्वाचे आहे। प्रत्येक अंक तुमच्या जन्मतारखेत आलेला हा महत्वपूर्ण आहे। अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। त्यासोबत कमेंट बॉक्सवर कमेंट्स देखील आवश्यक आहे। धन्यवाद।